महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. वेगळ्या विदर्भाचा लढा रस्त्यावर आणणारे विदर्भवीर स्वर्गीय श्री जांबुतराव ढोटे यांची आज 5वी पुण्यतिथी होती. यांच्या 5व्या पुण्यतिथीनिमित्त प्रेस क्लब येथे पृथक विदर्भ या विषयावर चर्चा झाली. स्वर्गीय जांबुतराव ढोटे यांना सर्व मान्यवरांनी व युवा प्रेमींनी श्रद्धांजली अर्पण करून सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदा वो पे था ये विदर्भ का नारा, शेरे जिगर था ये भाऊ हमारा, शेरे जिगर था ये भाऊ हमारा. घायल करते थे भाऊ शब्दों के तीर से, नेता भी घबराते थे ये विदर्भ वीर से. घायल करते थे भाऊ और शब्दों के तीर से, नेता भी घबराते थे ये विदर्भ वीर से. जब भी उन्होंने जब भी उन्होंने ये दुश्मन को ललकारा, अरे शेरे जिगर था ये भाऊ हमारा, शेरे जिगर था ये भाऊ हमारा. कार्यकर्ताओं में जोश ऐसा लाए, अरे कार्यकर्ताओं में वो जोश ऐसा लाए, 2 बार खासदार बने जीत कर वो आए. कार्यकर्ताओं में वो जोश ऐसा लाए, 2 बार खासदार बने जीत कर वो आए. विदर्भ के लिए समर्पित, ये विदर्भ के लिए समर्पित अर्पण किया जीवन सारा. शेरे जिगर था ये भाऊ हमारा, शेरे जिगर था ये भाऊ हमारा. जांबुतराव ढोटे को हम याद करते हैं, हर भावभीनी श्रद्धांजलि अर्पण करते हैं. भाऊ जांबुतराव ढोटे को हम याद करते हैं, भावभीनी श्रद्धांजलि अर्पण करते हैं, भावभीनी श्रद्धांजलि अर्पण करते हैं. लाडला हमारा नेता, ये लाडला हमारा नेता था सबको प्यारा, लाडला हमारा नेता सबको था प्यारा. शेरे जिगर था ये भाऊ हमारा, शेरे जिगर था ये भाऊ हमारा. सदा ओटो पे था, सदा ओटो पे था ये विदर्भ का नारा. अरे शेरे जिगर था ये भाऊ हमारा, शेरे जिगर था ये भाऊ हमारा. पूर्ण विदर्भाच्या जनतेवर पकड असणारे क्रांतिकारी जांबुतराव ढोटे यांचा हा 5वा पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे. आणि या कार्यक्रमाचं महत्व अनन्य आहे. ज्यांनी भाऊ जांबुतराव ढोटेचा सहवास अनुभवला आहे, त्यांच्याजवळ त्यांच्या ग्रंथाची 1-2 पानं नक्कीच सगळ्यांजवळ आहे. त्यातली काही पानं माझ्याजवळही आहे. आणि हा कार्यक्रम करण्याचा नेहमी माझा उद्देश राहिला की विदर्भाच्या चळवळीला ज्यांनी उत्तुंग शिखरावर पोहोचवलं असे जांबुतराव ढोटे पुन्हा होणे नाही. अनेक लोक त्यावेळी माझ्यासमोर ऑप्शन्स होते, पण मी जांबुतराव ढोटेला निवडलं. त्यांना व्यवहार कधी जमला नाही आणि व्यवहारात ते कधी पडले नाही. एक अष्टपैलू व्यक्तित्व असलेले साहित्यिक, राजकीय नेता, सामाजिक नेता आणि नेहमी अन्यायाच्या विरुद्ध लढणारे, जवळपास सगळ्या आंदोलनात त्यांचा सहभाग राहिला. फक्त हा विदर्भाचा प्रश्न त्यांच्या समोर विदर्भ झाला नाही ही यावेळी दुःखाची बाब आहे. ते आपल्या लोकांना, आपल्या जवळचे जे युवा आहे, जे आपल्या जवळचे ग्रॅज्युएट्स आणि सगळे टॅलेंटेड मुलं नागपूर बाहेर जातात, बँगलोरला, पुण्याला, मुंबईला, पण जे काही सगळे टॅलेंटेड नसतात
काही ग्रॅज्युएट असतात, काही अंडर ग्रॅज्युएट असतात, काही शाळेपर्यंत शिकलेले असतात. सगळ्यांना समान काम मिळायला पाहिजे आणि सगळ्यांची काळजी घ्यायला पाहिजे असे प्रयत्न आमच्याकडून सुरू आहेत. आणि या आजच्या या शुभ अवसरावर मला फक्त एकच म्हणायचं आहे की आपले माननीय जांबवतराव धोंडे साहेबांनी जसा एक चांगल्या समृद्ध विदर्भाची परिकल्पना केली होती, तो विदर्भ लवकरात लवकर आम्ही साजरा करून सगळ्यांच्या समोर आणू अशी एक परिकल्पना आम्ही केलेली आहे. तुमचं सगळ्यांचं सहकार्य त्याच्यामध्ये मला अपेक्षित आहे. हे शब्द बोलून मी आपल्या वाणीला निघालो. देश गौरव सुभाषचंद्र बोस पासून भाषणाची सुरुवात करणारे आमचे विदर्भवीर भाऊ जांबवतराव धोंडेंना स्मरण करतो. लोकनायक आमच्या वंचावर विराजमान लोकनायक प्रकाशभाऊ गोरेजी, आमचे राजे मोदीजी राजे, आमचे गुरुजी गोंदाजी, राजेशभाई, उपेंद्रभाई, महेश्वरीजी, कार्यक्रमाचे कादर साहेब, कार्यक्रमाचे आयोजक सुनील भाऊ आणि गणमान्य मंच आणि सगळे गणमान्य नागरिक पत्रकार बंधूंनी, आज आपण भाऊ जांबवतरावसाठी इथे एकत्रित जमलेलो आहे. भाऊ जांबवतराव म्हटलं की विदर्भाचा मुद्दा येणारच. हा अपरिहार्य मुद्दा आहे, कारण भाऊ जांबवतराव आणि विदर्भ काही वेगळे करता येणार नाही. पण सेनापती म्हणून लढलेला माणूस दरवेळी टेबलवर हारत होते. जांबवतरावांनी सेनापती म्हणून प्रत्येक लढाई जिंकली आहे, प्रत्येक लढाई. आणि टेबलवर जेव्हा गेले तर त्यांचं जे कोमल हृदय होतं त्याच्यामुळे ती लढाई हारत होती. भाऊ लढत असताना कोमल हृदय ठेवून चालत नाही, म्हणजे तुम्हाला हार्ट हिट करावं लागतं आणि त्यापासून निर्दयीपणा तुम्हाला जो पाहिजे असतो तो भाऊ मध्ये नव्हता. आणि भाऊ मध्ये निर्दयीपणा नव्हता कारण ते ज्या मातीतून जन्मले होते, माती कधी म्हणजे हे कठोर राहत नाही. माती जेव्हा पाऊस पडतो त्याच्यावर, आसवांचा पाऊस असो की निसर्गाचा पाऊस असो, तेव्हा जे मृदूपण मातीला यायचं ते भाऊंना नेहमी आलेलं आहे. मला माहिती आहे, मी गडचिरोलीमध्ये त्यांच्यासोबत खूप छोटे होतो आम्ही त्यावेळेस. गडचिरोलीत गेलो, भाऊंना सकाळी वॉकचा सवय होती. आम्ही 4-5 पोरं होतो सगळे, कारण श्रीकांत माझा म्हणजे मित्र, खूप जुना मित्र माझा श्रीकांत होते. तर ते सगळे आम्ही गेलो, तिकडून बुलेटवर 2 पोलीसवाले येऊन राहिले होते. भाऊनी त्याला थांबवलंय, थांब. भाऊ म्हणले हे सगळे रात्रभर शोषण करून आलेले आहेत आदिवासींचे, आणि थांबवलं भाऊंनी त्याला. त्याला विचारलं कुठे गेला होता, केव्हा गेला होता, त्याची पूर्ण हजेरी घेतली आणि त्याच्या हातात एक बांबू होता. त्या बांबूने सपासप ओपणं सुरू केलं त्यांच्या पायावर दोघांचे, की तू काय करण्यासाठी गेला होता, काय केलं तू हे मला माहिती आहे, आणि तुम्ही हरामखोरी करता इथे, त्याच्यामुळे इथे नक्षलवाद वाढणार आहे, त्याच्यामुळे इथं असंतोष वाढणार आहे, हे तुम्हाला कळत नाही. त्या पोलीसवाल्यांनी जो त्यांनी सांगितलं, त्याचं नाव विचारलं तर त्यांनी सांगितलं मी PSI आहे म्हणून. परत जेव्हा आलो तेव्हा विचारलं भाऊनी की या नावाचा PSI कोण्या ठाण्यात आहे, समजलं DYSP आहे. त्या नावाचा DYSP आहे आणि त्याला ओपलं होतं भाऊनी. तो आपला पदवी विसरून गेला होता. हा भयंकर जो क्रांतिकारी विचार होता, क्रांतिकारी माणूस होता. राव वीरेंद्र सिंग म्हणून होते, केंद्रीय मंत्री होते. राव वीरेंद्र सिंग भाऊंना नेहमी म्हणायचे कि भाऊ गलत जगह पैदा हो गया, आप अगर हरियाणा में होते तो पूरे देश आपके साथ में नाचता. आप चौधरी देवीलाल से भी बड़े नेता हो, जो भारताचे उपपंतप्रधान झाले त्याच्यापेक्षा मोठा नेता आमच्या इथे झाला, पंतप्रधानाच्या लायकीचा नेता झाला. पण विदर्भाची भूमी ही नेता हंता भूमी आहे. मी वारंवार सांगतो, नेता हंता भूमी आहे. ज्या ज्या प्रदेशांनी आपले नेते निर्माण केले, नेते जिवंत ठेवले, ते प्रदेश स्वतंत्र झाले आणि संपन्न झाले. तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे असतील, शरद पवार असतील, जोही नेता असेल, शिबू सोरेन असेल, चंद्रशेखर राव असेल, कुठलाही नेता जिवंत ठेवण्याची जी प्रक्रिया असते ते आमच्या इथे नाही. म्हणजे दुर्भाग्य आमच्या प्रदेशाचं की तिथे आम्ही आमदारांना खासदारांना नेता म्हणतो. आमदार खासदार नेते नसतात, हे जनप्रतिनिधी असतात. हे जोपर्यंत आमच्या सामान्य माणसांना कळणार नाही की सामान्य माणूस काय, त्याला हे कळलंच पाहिजे की नेता कोण आणि जनप्रतिनिधी कोण. कारण जनप्रतिनिधीला मर्यादा असतात, जनप्रतिनिधींना काहीतरी त्याच्या पक्षाचं धोरण सांभाळायचे असतात, नेत्याला काही नसतात. म्हणून सुनील भाऊने जेव्हा सांगितलं की सर्वव्यापी नेता होता, सर्व पक्षीय नेता होता आणि पूर्ण लोकांचा नेता होता, कारण गांधींचा अंतिम माणूस जो होता तो ओळखणारा नेता होता भाऊ जांबवतराव. म्हणजे गांधीचा जो अंतिम माणूस होता, कारण सदैव झोपडपट्टीसाठी संघर्ष, गरिबांसाठी संघर्ष, शेतकऱ्यांसाठी संघर्ष, हा संघर्ष करणारा नेता
त्याला आम्ही नमन करण्यासाठी इथं गोळा झालोय. मी एकच विनंती करतो त्या उद्देशाने सगळ्यांना की प्रत्येकाने आपली भूमिका ओळखावी. विदर्भाचं जर आंदोलन मोठं करायचं असेल तर प्रत्येकाने आपली शक्ती आणि आपली भूमिका ओळखावी आणि त्याच्याप्रमाणे एकजूट होऊन काम करावं. मी एवढंच सांगतो. भाऊंना त्रिवार वंदन करतो. आपली रजा घेतो. 4 लाईन सांगून कि गंगा की कसम, जमुना की कसम, ये ताना बाना बदलेगा, रावी की रवानी बदलेगी, सतलज का मुहाना बदलेगा, गर जोश में तेरा होश रहा, जालिम का जमाना बदलेगा, कुछ तुम बदलो कुछ हम बदले तो सारा जमाना बदलेगा. जय हिंद, जय विदर्भ. इस चीज को रखते हुए नमन करता हूँ. मेरे पिता तुल्य माननीय सम्मान्य आदरणीय पूज्य सुनील चोकारा जी का आदेश है कि इन कम शब्दों में अपना बयान रखना है. जामवंतराव धोटे भाव के बारे में मैं क्या कहूँ कि कहते हैं कि जंगल में कोई चुनाव नहीं होते, जंगल में अपने दम पे शेर राजा बनता है. और ये वो राजा थे और ये वो शेर थे. तमाम सम्मानीय जिन्होंने उनके विषय में बोला है. अगर श्री राम ने युद्ध जीता था उनके पास में राम सेना थी. पूरे साहब को अगर विदर्भ का युद्ध जीतना है तो चंद्रशेखर अरगोलेवार के पास में तेजस सेना है. मैं इस मंच के माध्यम से ये आह्वान करता हूं कि जितनी आपको मेन पावर की आवश्यकता पड़ेगी, चंद्रशेखर अरगोलेवार का दावा है कि आपके साथ में एक समय में 1 लाख युवा आपसे जोड़ दूंगा. मैं मेरे पूरे भारत में शिविर चलते हैं पुलिस प्रशासन का, मैं फ्री में सेवा देता हूं. मैं पूरे साहब को यह भी कहना चाहता हूं कि आप आगे बढ़ो. अरगोलेवार की सेना आपके साथ में है. और पुनः जामवंतराव धोटे भाव को उनके चरणों में अपने शीश को नमन करते हुए 5वीं पुण्यतिथि के अवसर पर भावपूर्ण श्रद्धांजलि देता हूं. क्योंकि श्रद्धांजलि का कार्यक्रम है तो यहाँ श्रद्धांजलि के विषय में ही बोलना चाहिए, मैं उचित समझता हूं. और अपने शब्दों को विराम देते हुए आप सभी को पुनः नमन करता हूं. थैंक यू, धन्यवाद. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल